काही आपल्या वाळू तस्करांनी जो हल्ला केला आपल्या कर्मचाऱ्यांवर त्या संदर्भात आपल्यापर्यंत काय माहिती आहे? काल रात्री उशिरा माननीय उपविभागाधिकारी अमळनेर यांना मिळालेल्या गुप्त बातमीआधारे व्हॉट्सअप ग्रुपवर कम्युनिकेट करण्यात आले की पुसगाव जळोद ह्या पुलाच्या खांबाजवळ रेती उत्खनन चालू आहे। संबंधित पथकाने त्या ठिकाणी माहिती घेतली असता उशिरा वाळू वाहतूक सुरू होईल असे समजल्यामुळे ते पथक दबा धरून बसले होते आणि पहाटे 5:30च्या सुमारास पथक अंधारात गेले असता त्या ठिकाणी काही वाहनं पळवण्याच्या प्रयत्नामध्ये होते। एक वाहन मात्र त्या पथकाच्या हाती लागले आणि त्या पथकावरती संबंधित तलाठी यांना बसवून ठेवून ते वाहन तहसीलला रवाना केले असता वाहन मालक श्री अजय कोळी व चालक श्री विजय पावरा यांनी त्या धक्काबुक्की करून खाली ढकलून दिले आहे आणि त्याचा जीवितास धोका निर्माण होईल अशी कृती केली आहे। त्यानुसार मंडळाधिकारी श्री रवींद्र माळी यांनी पोलीस स्टेशन येथे रीतसर हजर होऊन फिर्याद दिलेली आहे। संबंधित तलाठी हे सध्या वैद्यकीय उपचार घेत आहे। प्रकरणात फौजदारी कारवाई सुरू आहे। सर पथकात किती लोक होते, त्याच्यापैकी किती लोकांना मारहाण करण्यात आलेली? एकूण पथकामध्ये मंडळाधिकारी हे पथक प्रमुख आणि अन्य 5 तलाठी होते। त्यापैकी 5 लोक दूर असल्यामुळे त्यांना काही झालेलं नाही। मात्र एक जे ट्रॅक्टरवरती बसलेले जे काही लढे नावाचे ग्राम महसूल अधिकारी आहे त्यांना ट्रॅक्टरवरून खाली खेचून टायराकडे फेकण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना मुकामार व इतर देखील वेदना झालेल्या आहेत। आणि एकूण किती ट्रॅक्टर तिथे आढळले? पोलीस तपास सुरू आहे। अंधाराचा फायदा घेऊन जे काही पळून गेले तरी आपल्या पथकाला काही निदर्शनास आले असते ना की तिथं एकापेक्षा अधिक ट्रॅक्टर वाहतूक करत होते किंवा त्याच्यापेक्षा कमी? सुमारे 3च्या आसपास त्यांना माहीत आहे, मात्र ते हाती लागले नाही। आपल्या तालुक्यात एकही ठेका नाही का सर वाळूचा? आपल्या तालुक्यातील कोळंबा 1 आणि कोळंबा 2 असे 2 एकाच गावातील रेतीघाट आपण लिलावासाठी प्रस्तावित केलेले आहेत। त्यासाठी पर्यावरण मंजुरी देखील मिळाली होती आणि ती देखील आता लिलावाच्या अंतिम टप्प्यात आहे। कदाचित या महिन्याअखेर ती प्रक्रिया पूर्ण होईल। सर जिथं घटना घडली त्याचा ठेका दिला गेलेला आहेत का? नाही, आपल्याकडे पर्यावरण मंजुरीचे फक्त 2च रेतीघाट आहे आणि त्याचाच फक्त लिलाव होईल। बाकी प्रस्तावांना पर्यावरणाची नामंजुरी असल्यामुळे त्याचा लिलाव होणार नाही आणि मुळात घटना घडली ते ठिकाण पुलाच्या जवळ असल्यामुळे दळणवळणाच्या त्या ठिकाणी समस्या निर्माण होईल भविष्यामध्ये किंवा पाणी टंचाईचे जे काही उपाययोजना आहेत त्या करण्यासाठी तिथे प्रस्ताव मिळणार नाही। कर्मचाऱ्यांवर वाळू तस्करी हल्ला करतात, यापुढे आपण कसे आज रोखणार, हे आव्हान कसं पेलणार? यासाठी आपले पथक 24/7 अशा आपण नेमणुका केलेल्या आहेत। परंतु प्रत्येक वेळा माहिती खरी असेल अशी शक्यता नसते। मात्र आलेल्या प्रत्येक बातमीची आम्ही सत्याचा पडताळून त्या ठिकाणी कारवाई करतो। सर ही दुसऱ्यांदा आपल्याकडे अशी घटना घडलेली, याचा पहिले एक घटना घडली ती नायब तहसीलदारांवरती हल्ला करण्यात आलेला होता। यापूर्वी उपविभागाधिकारी श्री एकनाथ बंगळे यांच्यावरती एक हल्ला झाला होता, त्यापूर्वी नागपूरमध्ये हल्ला झाला होता। आपल्याच तालुक्यात नव्हे तर अमळनेर किंवा एरंडोल, धरणगाव किंवा जळगावच्या देखील आपण बातम्या बघत असतो। हे रोखण्यासाठी आपण प्रशासनाकडे काही विशेष दाद मागितली आहे का? या रोखण्यासाठी आमची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माननीय जिल्हाधिकारी जळगाव, माननीय उपविभागाधिकारी अमळनेर यांच्याशी चर्चा सुरू असून पूर्णवेळ पोलीस बंदोबस्त किंवा अन्य मार्ग याचा आम्ही पडताळणी करतो।